भाजपचा भलताच डाव. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे आत्मपरीक्षण सगळ्याच पक्षातील नेत्यांकडून केलं जात आहे. दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. आज माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी महायुतीतील मतभेद उघड करत भाजपाबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक झाली. शिंदे यांच्या निवासस्थानी महायुतीची खलबत्ते झाल्याची माहिती आहे. अशात कडू यांच्या नव्या दावाने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री शिंदेंना घेतल्यानंतर युतीचे सरकार सुरळीत चालू होते, पण नंतर शिंदेंना शह देण्याकरता अजितदादांना सोबत घेतले गेले. मात्र हा डाव उलटला, याच्या उलट निकाल लागला असं बच्चू कडू म्हणाले. युतीच्या सरकारमध्ये अजितदादा यांनी हाती घेऊन शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला गेला, पण जनतेला अधिकचं राजकारण पटत नाही. भाजपाने अजितदादा गटाला जागा वाटपामध्ये नाक दाबून बुक्क्यांचा मार दिला असा टोला देखील कडू यांनी लगावला.